कधी कधी काळ असा घाला घालतो की अख्खा महाराष्ट्र सुन्न होतो. ज्या आवाजाच्या एका जरबेनं अख्खं मंत्रालय ताळ्यावर यायचं, जे एका शब्दासाठी लाखो कार्यकर्त्यांचे हात उंचावायचे, तो बुलंद आवाज आज कायमचा शांत झालाय. महाराष्ट्राच्या राजकारणातला एक असा दादा ज्याच्या शब्दाला कायद्याची धार होती आणि माणुसकीचा ओलावा होता, ज्याच्या नावाशिवाय राष्ट्रवादीचं महाराष्ट्राचं पानही हलत नव्हतं. ते नाव म्हणजे अजित अनंतराव पवार. दादा आज आपल्यात नाहीत. ही गोष्ट काळजाला चिरून जाती. आज फक्त बारामतीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आपल्या मोठ्या भावासाठी आसवं गाळतोय. आज दादांची उणीव भासत असताना सुरुवातीचे दिवस आठवतात. वडील अनंतराव पवारांच्या निधनानंतर अगदी तरुण वयातच त्यांच्या खांद्यावर जबाबदारीचं ओझं आलं. आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले खरे, पण स्वतःचं वेगळं आणि खणखणीत नेतृत्व त्यांनी स्वतःच्या रक्ताचं पाणी करून सिद्ध केलं. लोकांशी नाळ कशी जोडायची आणि दिलेला शब्द मृत्यू समोर असला तरी कसा पाळायचा हे दादांनी आपल्या कर्तृत्वानं जगाला दाखवून दिलंय. पण आज तो कर्तृत्वाचा सूर्य इतक्या हक्काली मावळेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. अजितदादांचं जाणं म्हणजे महाराष्ट्राचा एक मोठा आधारवर कोसळण्यासारखं आहे. दादांनी सांगितलंय ना, मग काळजीच नको. हा जो विश्वास सामान्य माणसाच्या मनात होता तो आज पोरका झालाय. पहाटे 5 वाजता कामाला लागणारा हा लोकनेता कोणाला कधी झापायचा तर कोणाचं घर सावरण्यासाठी प्रशासनाला धारेवर धरायचा. बारामतीचा कायापालट असो किंवा पिंपरी चिंचवडचं वैभव, त्यांनी प्रत्येक प्रकल्पात स्वतःचा जीव ओतला. सत्तेच्या केंद्रस्थानी असूनही त्यांनी कधी सामान्यांची नाल तुटू दिली नाही. हेच त्यांचं खरं मोठेपण होतं. शेवटी शब्दांनाही आता धार उरली नाहीये. आज महाराष्ट्र खऱ्या अर्थानं हळहळलाय. सगळ्यात जास्त दुःख होतंय ते आदरणीय पवार साहेबांकडे बघून. ज्या काकांनी स्वतःच्या हातानं या वटवृक्षाला जपलं, ज्यांनी बोट धरून राजकारण शिकवलं, आज त्याच काकांच्या डोळ्या देखत हा झंझावात शांत व्हावा. नियती इतकी क्रूर कशी असू शकते? ज्या बापानं बोट धरून चालायला शिकवलं त्याच बापाच्या खांद्यावर आपल्या कर्तबगार पुत्रासारख्या पुतण्याचं ओझं असावं. हे दुःख सहन करण्याची ताकद, त्राण आता कुणाकडेच नाहीये. दादा, तुम्ही आम्हाला संकटात लढायला शिकवलं, प्रशासनात शिस्त कशी असावी हे दाखवलं, पण तुमच्यासारखा खंबीर आधार हरवल्यावर कसं सावरायचं हे मात्र सांगितलं नाहीत. आज महाराष्ट्राचा हा मोठा भाऊ असा अर्ध्या वाटेवर सोडून जाईल असं वाटलंच नव्हतं. आपल्या लाडक्या दादाला, या लोकनेत्याला आणि विकासाच्या झंझावाताला आमची ही भावपूर्ण श्रद्धांजली. अजितदादा, तुमची उणीव या राज्याला कायम भासत राहील. तुम्ही सदैव आमच्या स्मरणात राहाल.